जत्रा म्हणजे की चुलीवरचं मटण झालंच पाहिजे. त्यात जत्रेनिमित्त आमच्या घरात एकूण 25-30 माणूस झालेलं होतं. म्हणजे काय राड आणि धुमाकाळू नुसता सकाळपासून चालूच होता. त्यात पाहुणे मंडळी जेवायला येणार होते, त्यामुळे काय 4-5 चुली पेटवलेल्या होत्या. पहिल्या पंक्तीला आमची गुड्डूबाई बसली, वासावर व म्हणते काय शिजले का नाही ते बघायसाठी, आणि ते आपण हाडकाचा पीस पाहिजे. पटलं बरं का तिला. पण आमच्या आईचं बघा पोरींची लाड किती. पहिल्या पंक्तीला आम्हाला बसवलेलं होतं. मामीनी मावशीनी सगळ्यांनी मिळून मस्तपैकी सुका पातळ भावाने पाया सूप, म्हणजे काय आज नुसता दणकाच होता. गरम गरम आम्ही भाकऱ्या करायला बसलेल्या होत्या. ज्वारीच्या पिठाचं 2 डब्बं संपलं. एवढे पाहुणे मंडळी आलेली. खाऊन पिऊन आम्ही दुपारचं लागलो खेळायला. काय खेळणार होतो माहितीये का आम्ही आज? गोजा. कुणाकुणाला आठवतो हा खेळ? मी तर लहानपणी लई खेळलेली आहे. आणि चकायचं होतं. चकायचं का कचायचं म्हणतात, चकायचं म्हणत असतील. डाव आला बघा प्रियावरती. सगळे चिडकू होते राव. ते नाही का तो खेळ मध्ये 4 दगड ठेवायची आणि त्या कोसापासून त्या कोसापर्यंत पळत जायचं. गोजा. आता कोण जिंकतोय ना नक्की सांगतो.